करमाळा तालुक्यातील कामगार हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे, सामाजिक कार्यात सक्रिय आणि उल्लेखनीय कार्य करणारे अमोल जाधव यांनी 1 मे कामगार दिनी शिवसेना शिंदे गटमध्ये अधिकृत प्रवेश केला होता. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि श्रमिकांबद्दल असलेल्या आपुलकीमुळे शिवसेना शिंदे गटाच्या श्रमिक कामगार सेना या आघाडीच्या वतीने अमोल जाधव यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 12 जून 2025 रोजी करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात एका औपचारिक कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमात श्रमिक कामगार सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश मोहिते यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब चव्हाण आणि महाराष्ट्र संघटक विजय लोळे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली नियुक्ती जाहीर करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे अनेक स्थानिक व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये तालुका उपाध्यक्षा दादासाहेब तनपुरे, युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, पै आदित्य जाधव, सरपंच पांडुरंग वाघमारे, उपसरपंच दत्तात्रय चव्हाण तसेच नवनाथ काळे, भीमराव नाळे, चेतन आव्हाड, मजनू शेख, मदन अडसूळ, आर्यन भोसले, रोहन परदेशी, योगेश बेंद्रे, अविनाश वाघमारे, अमोल भोसले, स्वप्नील कांबळे, सुशील गायकवाड, गणेश झिंजाडे, सोनू भोसले, सोनू वाघमारे आदी मान्यवरांचा सहभाग होता. जाधव यांच्या निवडीचे स्वागत संपूर्ण करमाळा तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यात उत्साहाने झाले असून अनेक आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी त्यांना भ्रमणध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. या निवडीनंतर जाधव यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या विविध समस्या अधिक प्रभावीपणे मांडल्या जातील अशी अपेक्षा शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ही निवड केवळ एका व्यक्तीची नाही तर करमाळा तालुक्यातील श्रमिक चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे असं स्पष्ट चित्र सध्या पाहायला मिळत आहे. करमाळा तालुक्याचे सुपुत्र आहात, परंतु आज आपण शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षात आपण प्रवेश केला आणि आज करमाळा तालुक्यामध्ये आलेला आहात. काय सांगाल? सर्वात प्रथम मला आनंद या गोष्टीचा होतो की माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातल्या मुलावरती साहेबांनी जो विश्वास ठेवला आणि एक छोट्याशा खेडेगावातून मी येतो तर माझ्यावरती एवढी मोठी राज्याची जबाबदारी दिली कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, कामगारांचं नेतृत्व करण्यासाठी, म्हणून त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि साहेबांचा खूप अभिमान आहे. याच्या आधी आपण या संघटनेत सुद्धा राज्याचं पद भूषवलेलं आहे, म्हणजे आपण मग त्या संघटनेतनं आता इकडे काय यावं? इंटकमधून येण्यामागचा उद्देश महाराष्ट्रात काम करत असताना कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. रेल्वे कामगार असतील, एसटी कामगार असतील, माथाडी कामगार असतील आणि त्या माध्यमातून काम करत असताना जवळपास 17 ते 18 युनियन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत होत्या माझ्याबरोबर. तर त्या युनियन काम करत असताना अनेक अडचणी समोर येत होत्या. कामगारांचे प्रश्न सोडवता येत नव्हते, कामगारांना न्याय मिळवून देता येत नव्हता. त्या अनुषंगाने कुठेतरी सर्व महाराष्ट्रामध्ये आणि शिंदे साहेबांचा जो मुख्यमंत्री असताना त्यांनी कामगारांसाठी जे धाडसी निर्णय घेतले त्याचा कुठेतरी कामगारांना असं सर्वांना वाटत होतं महाराष्ट्रात की आपण सरकारमध्ये गेलं पाहिजे आणि शिंदे साहेबांबरोबर काम केलं पाहिजे, म्हणून काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश केला. आपण शिंदे साहेबांच्या शिवसेनेतच प्रवेश करत असताना आपल्यासोबत किती जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांनी प्रवेश केला? शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून 22 जिल्हाध्यक्षांनी माझ्याबरोबर प्रवेश केला आणि येत्या सोमवारी आणखी 10 जिल्हाध्यक्ष माझ्याबरोबर प्रवेश करणार आहेत. तसेच 18 युनियन पूर्ण शिवसेनेला मर्ज केल्या. सर्वात मोठी युनियन आहे रेल्वेची महाराष्ट्रापुरती मर्यादित युनियन नाही आहे, तर ती पूर्ण देशव्यापी युनियन आहे. तर ती सर्वात मोठी युनियन आहे, ती शिवसेनेला खूप ताकद देणारी युनियन आहे. ती एक युनियन सर्वात माझ्याबरोबर तिथं मर्ज केली आणि त्याच्यानंतर आणखी 17 युनियन आहेत. अशा 17 युनियन टोटल शिवसेनेमध्ये मर्ज केलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस एसटीचा मोठा गहन प्रश्न निर्माण झाला होता. एसटीचं खाजगीकरण की सरकारी, आणि पगारीचा सुद्धा मोठा प्रश्न होता. त्यावेळेस सुद्धा जे काही सत्तेमध्ये नव्हते BJPचे किंवा इतर जे काही पदाधिकारी होते किंवा मंत्री त्यावेळेसचे आमदार होते, त्यावेळेस ते म्हणायचे की बाबा आम्ही जर सत्तेत आलो तर ते एसटीचं खाजगीकरण करणार नाही, सरकारी करू आम्ही किंवा कामगारांचे प्रश्न सोडवू. परंतु एसटीचं आणखी सरकारी विलिनीकरण झालेलं नाही. सर्वात आता ज्यावेळेस ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते ना त्यावेळेस सर्वात आपल्याला एक माहीत असावं म्हणून एक मुद्दा सांगतो. ज्यावेळेस हे आंदोलन 6 महिने चाललं होतं तर त्यावेळेस जे आंदोलन 6 महिने चाललं तर माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला असं वाटलं की हे कुठंतरी भरकटवण्याचा किंवा एसटीचं खाजगीकरण करण्याचा शरद पवार साहेबांचा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा डाव आहे
आणि हे प्रॅक्टिकली कामगारांनी माझ्या लक्षात आणून दिलं. तर त्यावेळेस जे मंत्रालयासमोर पेटवून घेतलं होतं, जे आंदोलन केलं होतं, ते स्वतः वैयक्तिक मी कामगारांसाठी लढा दिला होता आणि मी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता मंत्रालयासमोर. तर त्याच्यामागचं कारण एवढंच होतं की कामगारांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. तर एसटीचा जो आपण प्रश्न मला विचारला आहे, तो एसटीचा जो प्रश्न आहे, त्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर होतं की एसटी वाचली पाहिजे. तर जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले, शिंदे साहेब, तर सर्वात पहिल्यांदा माझ्यावरती 18 केसेस त्यावेळेस झाल्या होत्या. त्या काळामध्ये एसटीच्या आंदोलनाजवळ सर्वात साहेबांनी आमच्या 120 लोकांवरचे गुन्हे मागे घेतले आणि टोटल 120 कर्मचारी एसटी महामंडळातून निलंबित केले होते. 120 कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये घेतलं आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये साहेबांनी मुख्यमंत्री असताना एसटी कर्मचाऱ्यांसाठी आणि सर्व कामगारांसाठी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. म्हणूनच आज आपल्याला एसटी दिसते. सध्या कामगारांचे सुद्धा आता गहन प्रश्न निर्माण होत आहेत. कामगारांना साहित्य किट वाटप केलं जातं किंवा करमाळ्यामध्ये आता सध्या या ठिकाणी बांधकाम कामगारांची सुद्धा इथं ऑफिस आहे, परंतु ते असून नसल्यासारखं आहे. येथील कामगारांना सुद्धा सध्या सोलापूरलाच त्यांच्या सर्वच गोष्टींसाठी जावं लागतं. मग अशा कामगारांसाठी सुद्धा आपले काय प्रयत्न असतील? हाच प्रश्न काँग्रेसमध्ये असताना माझ्यासमोर पूर्ण राज्याचा होता की प्रत्येक जिल्ह्यातून असेल, प्रत्येक तालुक्यातून असेल, प्रत्येक शहरातून असेल, या अडचणी समोर येत होत्या. त्याच अनुषंगाने आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आज उद्यापासूनच आम्ही त्या कामाला सर्व लागणारे पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला जाईल. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये जे असे बोगस त्याचे ठेकेदार झालेले आहेत, दलाल झालेले आहेत, त्याच्यावरती लवकरात लवकर पायबंद कसा घालता येईल आणि त्यांच्यापासून कामगाराला डायरेक्ट कसा न्याय मिळता येईल, याच्यासाठी आमचा 100% प्रयत्न असणार. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर पाहिलं तर नितेश राणे हे जे आहेत ते बेताल वक्तव्य करताना आपल्याला दिसून येत आहेत. तसं आता हे फडणवीस साहेब हे सर्व राज्याचे बाप आहेत, मी असं वक्तव्य केलेलं आहे. काय सांगायचं त्याबद्दल? मी काय बोलू शकत नाही, कारण तो विषय अंतर्गत पक्षातला आहे त्यांच्या. त्याच्यावर पण ते सार्वजनिक बोललेले आहेत. हो, सार्वजनिक बोलले तरी शेवटी ते पक्षाचे ते आमदार आहेत, मंत्री आहेत ना. ते पक्षांतर त्यांचा अंतर्गत काय वाद असू शकतो त्याच्यावर आमचं काही बोलण्याचा अधिकार नाही. सध्या म्हणजे ह्याच अनुषंगाने उस्मानाबादचा निधी सुद्धा थांबवला गेलेला आहे. त्या ठिकाणी जो सर्वसामान्य लोकांचा जो निधी आहे तो आर्थिक निधी सुद्धा थांबवला गेला आहे. काय विषय काय सांगा? त्याच्यासाठी आम्ही लवकरच सर्व 36 जिल्ह्याचा जो काय मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आढावा घेणार आहे. उद्यापासून माझी पूर्ण टीम ते महाराष्ट्रात सर्व जिल्ह्याचा सर्वे करणार आहे. ज्या ज्या ठिकाणी या अडचणी आहेत त्या आम्ही शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. सध्या तरी आपल्या आता दृष्टिकोनातून सध्या कामगारांच्या काय अडचणी आहेत? सध्या कामगारांच्या अडचणी याच आहेत की जो कंत्राटी कामगार आहे त्याच्यापर्यंत, जसं आपण सांगितलं की त्यांना कुठल्या ज्या सवलती शासनाच्या आहेत पण त्यांच्यापर्यंत पोहोचच नाही. त्यांच्यामध्ये जी दुपडी निर्माण झाली त्याच्यामध्ये हे दलाल तयार झाले. त्याच्यामुळे कामगारांना सरकार सगळं देते पण कामगारांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यानंतर ऊसतोड कामगार आहे, त्यांच्या महामंडळातून त्यांच्यापर्यंत काही त्यांच्या सवलती पोहोचत नाहीत. घरेलू कामगार, अशा अनेक कामगार भागातले जे कामगार आहेत त्यांच्यापर्यंत ज्या गोष्टी शासनाच्या पोहोचत नाहीत त्या जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. कारण का आम्हाला तिकडे त्याच अडचणी येत होत्या, त्या येऊ नयेत हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि एक साहेबांच्या मागे एक पूर्ण ताकद कामगारांची महाराष्ट्रात उभी राहावी. आता आपले करमाळा तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा हे आपल्या ज्या संघटनेचं आहे, इथं पदाधिकारी नेमले गेलेले आहेत का नेत्यांनी? सोलापूर जिल्ह्यामध्ये आता जे माझ्याबरोबर अमोल जाधव जिल्हाध्यक्ष म्हणून